चितेवर त्यांनी उडी घेतली. तो मग संजय सोनवणे एक हे करतायत की दाखला देत आहेत की त्यांनी एक मी जे घेऊन आलोय ना, मी जे घेऊन आलोय सगळे डॉक्युमेंट, यल्लम्मा देवीच्या त्या ह्याच्यात शिल्प आहे. त्या शिल्पात पुतळा दिसतोय. नाही विलासराव, माझं स्पष्ट मत आहे. मी म्हटलं का शिवाजी महाराजांचे कुत्रे नव्हते? कुत्रे होते, पेट जनावरं होते, हम्म. घोडे असतील, कुत्रे असतील, आणि काय काय असतीलच ना, मी नाही नाकारत. पण चित्तेत उडी मारली त्या वाघ्या कुत्र्याने, हे चुकीचं आहे. मग माझं तर उलटं म्हणणं आहे, या वाघ्या कुत्र्याचं जे स्मारक आहे तिथनं हलवायला पाहिजे आणि खाली जाऊन ठेवू, कुठेतरी रायगडच्या खाली हो. सन्मानपूर्वक ठेवू, तिथं चांगली बगीचा तिथं करू, तिथं ठेवू, काय प्रॉब्लेम नाही मला. आम्हाला कुठल्याही शिवभक्तांना अडचण नाही. आणि शिवभक्त सरकार हे धाडस दाखवेल. सरकार हे धाडस दाखवेल. सरकारने न्याय द्यायला पाहिजे. इतिहास जसं पूर्वी शिवाजी महाराजांच्या जन्मदिवसाच्या बद्दल वाद होता, हो, समिती स्थापन केली आणि सगळ्यांना जो काही निर्णय सरकार घेईल ते सगळ्यांना बंधनकारक होतं. आत्ता सुद्धा समिती स्थापन करावी सरकारने आणि सगळ्यांना ते बंधनकारक राहील, सगळ्यांना बंधनकारक राहील, पण सरकारने निर्णय घ्यावा लागतो.